नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. उमर खालिद यांनी केलेला जामिनाचा अर्ज पुन्हा एकदा नाकारला गेलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चा करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जे एक वक्तव्य केलेलं आहे की बेल इज द रूल, जेल इज द एक्सेप्शन, ह्याचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये विचार करावा असं फक्त एक तोंडी सूचना केली, त्याच्यावरून ह्यांनी सगळ्यांनी गदारोळ असा माजवायला सुरुवात केली की जसं काही उमर खालिद म्हणजे कोणी स्वातंत्र्य सैनिक आहे, समाजसेवक आहे, तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे की त्याला जामीन मिळणं कसं आवश्यक आहे, जामीन कसा मिळू दिला जात नाही. त्याच्यातला बदमाशपणा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उमर खालिद वरती संशय आहे, सकृतदर्शनी पुरावे तरी आहे. शर्जील इमाम आणि उमर खालिद ज्या पद्धतीनं बोललेले आहेत, क्लिअर कट त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला त्यांनी धोकादायक असं काम केलेलं आहे, अशा ह्याच्यामध्ये एक भाग होते त्या सगळ्या कटाचा. आंतरराष्ट्रीय कट नावाचं तुंतुणं हे यांचे लिव्हरांडूंचे सुमार दर्जाचे ते आहेत ना, ते कुलगुरू, ते नेहमी वापरत असतात. तो आंतरराष्ट्रीय कट उलटा हा असा आहे, दिल्लीचे दंगे असो, जेव्हा ट्रम्प भारतामध्ये येणार होते आणि बरोबर त्यावेळी दिल्लीमध्ये दंगे कसे उसळले, 50-51 जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शर्जील इमामचं जे वक्तव्य होतं चिकन नेक तोडून टाकण्याचं, आणि हे सहज झालेलं नाही, ह्याच्या आधीचे सुद्धा इन्सिडेंट्स बघा, यांच्या बाकीच्या कारवाया बघा. त्याच्यामुळे आज जर हे UAPAच्या नावाखाली तुरुंगामध्ये सडत असतील तर ठीक आहे, कायद्याचं कमी जास्त काय होईल, सिद्ध काय व्हायचं, पण त्याची बाजू घेणाऱ्यांचं मला कळत. आणि हे बदमाश असे की मालेगाव बॉम्बस्फोट सारखं एक खोटा खटला सगळा नॅरेटिव्ह उभा केला गेलं, वर्षानुवर्ष चाललं, 9-9, 10-10 वर्ष साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना याच पद्धतीने म्हणजे हे म्हणतात त्या पद्धतीनं ट्रायल न घेता सडवत ठेवलं होतं. जेव्हा कुठलेच पुरावे त्यांच्याकडे तेव्हाही नव्हते आणि आताही सापडले नाही. यांना त्यांच्याबद्दल नाही कधी काही बोला वाटलं. उमर खालिद आणि शर्जील इमामसाठी गळे का काढले जातात माझं म्हणणं. असं समजूयात की काही अजून दिवसानंतर त्यांना नियमाप्रमाणे कागदपत्र पूर्ती तर होईल, काय व्हायचं ते होईल आणि जामीन मिळाली, पण त्याच्या बाजूनं गळे काढायची काय गरज आहे. त्यांनी असं कुठलं पुण्याचं काम केलेलं आहे. भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अफजल हम शर्मिंदा आहे, तेरे कातिल जिंदा आहे सारखे घोषणा देणारे कोण कोण लोक होते. JNU मध्ये त्यांच्या समर्थनार्थ कोण कोण गेलं होतं तुम्ही तपासून पहा. अगदी आत्ताच आहे, मी जुनं पण सांगत नाही, आत्ता तुम्हाला मी सांगतो. पश्चिम बंगालमध्ये मागच्या शुक्रवारची गोष्ट आहे, कलकत्ता आणि परिसरात नमाज पडण्यासाठी म्हणून रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात मुस्लिमांना आणल्या गेलं. मी तर आरोपच करतो. कोण कोण त्याचं समर्थन करणार आहेत बघा. हा फक्त एकट्या शर्जील इमाम पुरता, उमर खालिद पुरता विषय नाहीये. नक्षलवाद संपवला 31 मार्च 2026ला, पण हे जे बाकीचे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी घुसून बसलेले अर्बन नक्षल आणि देशद्रोही आहेत ना, त्यांचं काय, हे सगळे त्याला कव्हर फायर देत होते, सगळे समर्थन करत होते. JNU मधल्या बातम्या कसं काय बंद झाल्या अचानक मला तुम्ही सांगा. तिथले त्यांनी ज्या प्रमाणामध्ये बदल्या केल्या, वर्षानुवर्षे तिथं ठेकेदार सारखे बसून राहिलेले जे सगळे प्राध्यापक मंडळी होते त्यांना हाकलून लावलं. वय झाली होती बऱ्याच जणांची, पण तरी ते तिथं मानाच्या खुर्च्या त्यांना आणि त्यांचं सगळी दादागिरी तिथं चालत होती. हे सगळं जेव्हा बंद झालं, तिथली सिस्टीम बदलली, तिथलं व्यवस्थापन बदललं, कितीतरी गोष्टी अशा घडल्या. त्याच्यामुळे परिणाम असा दिसतो आहे की जे एक अस्वस्थ जाणीवपूर्वक देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचं केंद्रच विकसित केलं गेलेलं होतं JNU मध्ये, असा आता मी आरोपच करतो. आणि त्याचे हे सगळे पाठिंबा देणारे आहेत. इतकेच नाही, ते नताशा नरवाल, देवांगना कालिता, नाव भरपूर आहेत तुम्हाला मी सांगतो. आणि हे सगळे ज्या पद्धतीने आत्ता तुम कितने हिडमा मारोगे हर घर में हिडमा निकलेगा, कोण देत होतं घोषणा, कोण हिडमा लागून गेला असं. नक्षलवाद्यांचा एक एक खात्मा करत असताना याचा एक खात्मा झाला, तो त्याच ह्याच्यामध्ये होता, त्याची लायकीच तेवढी होती. एन्काउंटरमध्ये मारलं गेलं, फार चांगली गोष्ट, कोणीही असो. आज जे या सगळ्या अर्बन नक्षल आणि बाकीच्या नावानं बॉम्बा मारतात, एखादा मुसलमान त्याच्यामध्ये अडकला की बरोबर बॉम्बा मारतात. उलट उत्तर प्रदेशमध्ये तो दुबे म्हणून जो होता ना गुंड, तो जेव्हा मारला गेला तेव्हा त्याची आई काय म्हणली होती,
हे जातीवर जेव्हा बोलतात ना, तेव्हा मला त्या बाईचा ब्राह्मण असल्याचा अनुभव अभिमान आहे. ती बाई असं म्हणली होती की मला त्याचं तोंड दाखवू नका, तो पोरगा मला मेला, त्याचा तिकडंच अंत्यविधी करा. ही खरी आई आहे, ही खरी देशभक्त आहे. कोणतरी असं म्हणलं का हो की बरं झालं अफजल मेला, त्याला आम्हाला त्याचं तोंडे दाखवू नका, घरचे म्हणले का? ह्यांच्यात अंत्यविधीला हजारो लोकांची तर गर्दी उसळते. म्हणजे हा काय प्रकार आहे? ही काय मानसिकता आहे? एखादा हिंदू सवर्ण ब्राह्मण असलेला गुंड मारला जातो तेव्हा त्याच्या घरचे म्हणतात की त्याला परस्पर जाळा नाही तर पुरा काही करा, आम्हाला काही देणं घेणं नाही, तो देशद्रोही होता. ही देशभक्ती दाखवली जाते. तुम्ही ज्याच्यावरती टीका करता त्या उच्चवर्णीय ब्राह्मणांकडून. आणि इकडं एखादा मुसलमान मेला तर त्याच्या पाठीमागं सगळे त्या ह्याच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला तर हे सगळे त्याच्या पाठीमागं जनाजामध्ये छाती पिटत रडत फिरतात. ही कुठली म्हणजे काय वृत्ती, ही काय विकृती? ही शर्जील इमाम, उमर खालिद सारख्यांची बाजू घेण्याचं कारणच काय? कायद्याप्रमाणे ते सुटतील नाही तर अडकतील. त्यांच्या बाबतीमध्ये फुकटचा कळवळा येतो कुठून? म्हणून म्हणलं की अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. अरे कातिल, ज्युडिशियल किलिंग असा शब्द दिला होता याकूब मेमनला, ते कोण तो मारलं तर म्हणजे फाशी दिली तर. काय म्हणे ज्युडिशियल किलिंग? म्हणजे बाटला हाऊस एन्काउंटर मधले जे म्हणजे अतिरेकी मारले गेले त्याच्यासाठी सोनिया गांधीच्या डोळ्यामध्ये पाणी. मग हे सगळं तुम्हाला बाकीच्या याच्यासाठी नाही आलं कधी? किंवा आता हे काय म्हणतात, समजा काही म्हणलं उमर खालिदला की ती तर बाबा केस चालू आहे, जोपर्यंत न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगार कसं म्हणतात. अगदी बरोबर. मग कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंगच्या विरोधामध्ये काय सिद्ध झालं होतं? त्याला तुम्ही आजही सुद्धा अतिरेकी म्हणता. म्हणजे ज्यांना अधिकृतरित्या न्यायालयांनी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामधून ते सुटले तरी तुमच्या लेखी ते अतिरेकीच आहेत. पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रिया पार करून ज्या कोणाला गुंडाला फाशीची शिक्षा झाली असेल, दोषी तो सिद्ध झाला असेल तर त्याला काय म्हणायचं तरी सुद्धा ज्युडिशियल किलिंग. कारण की त्याचा धर्म पाहून. मी जुनं सांगत नाही तुम्हाला, मी आत्ताच सांगतो ह्यांच्या डबल ढोलकी कशी असते ते. ह्या सगळ्या नीट पेपर फुटीचा जेव्हा विषय सुरू झालेला होता तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये ज्यांना सरकारवरती राग काढून घ्यायचा. आणि बरोबर चूकच गोष्ट होती ती, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मंत्र्यांनी तर राजीनामा द्यायलाच पाहिजे, आजही माझं म्हणणं आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी तुम्ही खेळलेले आहात. त्याच्यामध्ये काय झालं, PV कुलकर्णी असं नाव आल्याच्या नंतर लगेच त्याच्या घरावर बुलडोझर कसा चालला पाहिजे वगैरे सगळं सुरू झालं एकदम. आणि जेव्हा त्याच्या बरोबर शिवराज मोठेगावकरचं नाव आलं, शिवराज मोठेगावकर बरोबर अमित देशमुख अडकलेले, सगळे चिडीचूप गँग ही. मग आता बुलडोझर आठवत नाही, कारवाई आठवत नाही, काहीच नाही. कारण की त्यांची जात चोरली जाते. PV कुलकर्णी असल्यामुळे लगेच त्याच्यावरती बोंबल्याला मोकळे. पण मोठेगावकर आणि त्याच्यानंतर अमित देशमुख यांचं साठलोट कळल्याच्या नंतर सगळे चिडीचूप. आता हे त्याच्यामध्ये एखादा मुसलमान असला तर अजून मजा आली असती तुम्हाला, मी सांगतो. म्हणजे हे असे काही बोलले असते तसं नाही, हे कसा कटच कसा आहे, लगेच त्याच्यासाठीची एक सिस्टीम तयार. म्हणजे एक काहीतरी फक्त घटना घडायला पाहिजे, फक्त त्याची जात शोधायची, धर्म शोधायचा कोण येते. उमर खालिद आणि शर्जील इमाम म्हणल्याच्या नंतर लगेच यांना पुळका येणार त्यांच्या बाबतीतला की ज्यांनी कुठलंहीच काहीच बरं काम केलेलं नाहीये. ज्या पद्धतीने आताही न्यायालयाने त्यांना जामीन नाकारलेला आहे. एका न्यायमूर्तींनी फक्त तुम्ही कसं काय नियम असताना तुम्ही त्यांना बेल का देत नाही तशी विचारणा केलेली आहे फक्त तोंडी, की लगेच तीच बाजू घेऊन तुम्ही कसं अवैधरित्या प्रत्यक्ष ज्या न्यायमूर्तींसमोर हे खटला चालू आहे त्या न्यायमूर्तींनी सपशेलपणे जामीन नाकारलेला आहे. यांनी किती पटकून घेऊ, UAPA राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या खाली त्यांना अटक केलेली आहे. त्याच्यावरती कारवाई होणार. केवळ त्यांच्यावरतीच नाही, माझं अजून पुढे जाऊन म्हणणं आहे, ह्याचं समर्थन करणारे जे आहेत ना, असे जे कोणी देशद्रोही ह्याच्यामध्ये सापडलेले असतील, संशयित का असेल ना, पण त्याचं समर्थन करणारे ना त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. हे जे सगळे अर्बन नक्षल आहेत ना बसलेले, ह्याचं समर्थन करणारे, त्यांनाही योग्य त्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे त्यांनाही कळायला पाहिजे की आपण जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नाव घेतो, भाषण स्वातंत्र्य म्हणतो, त्या नावाखाली आपल्या लोकशाहीवरती कसे हल्ले करतो आहोत. बघूयात पुढं काय होतं ते. सध्या तरी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना तर बेल नाकारल्याच गेलेली आहे. इथेच थांबूयात.
धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.